सुप्रिया गट आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। ऋषिकेश बेदरेच्या सोबत टोपे आणि पवारांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत। ऋषिकेश बेदरे अंतरवाली सराडीचा दंगलखोर, राजेश टोपे समर्थक ऋषिकेश बेदरे शरद पवारांसोबत फोटोमध्ये दिसतोय। धक्कादायक खुलाशामुळे सुप्रिया गट अडचणीत येण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करण्यात येत होतं। आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। आपण पाहतोय सध्या हे फोटो व्हायरल होत आहेत। अंतरवाली सराडीचा हा दंगलखोर आहे ऋषिकेश बेदरे, याचे टोपे आणि पवारांसोबतचे फोटो सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतात। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो येतोय मॅडम, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो 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 आपण सध्या फोटो व्हायरल होत आहेत। अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक झाली होती, मोठं आंदोलन हे करण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण सुद्धा यामुळे आपल्याला पाहायला मिळत होतं। सध्या ऋषिकेश बेदरे अंतरवाली सराडीचा हा दंगलखोर आहे, त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत। सुप्रिया गटासोबत यांचे फोटो आहेत, राजेश टोपे आणि पवारांसोबतचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत। यावर आपली प्रतिक्रिया? खरं तर मराठा समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे। मागच्या काळामध्ये 58 मोर्चे काढून सुद्धा कुठेही शांततेला गालबोट लागू न देता अगदी जगानं कौतुक करावं असे मोर्चे निघाले होते। पण अंतरवली सराटीमध्ये जो प्रकार घडला, तिथं महिला असतील, लहान मुलं असतील, यांच्यावरती दगडफेक झाली, रक्तबंबाळ झाले आणि या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा आणि महाराष्ट्रामध्ये जाती धर्मामध्ये दंगली पेटवण्याचा प्रयत्न केला गेला। आता पोलिसांच्याकडून किंवा माध्यमांच्याकडून जी माहिती येतेय की ऋषिकेश बेदरे हा त्याचा आरोपी आहे आणि त्याच्याकडे अक्षरशः गावठी पिस्तूल सापडतं किंवा त्याच्याकडे जिवंत काडतुसं सापडतात आणि त्यांचे फोटो हे जर शरद पवार साहेबांच्या सोबत किंवा राजेश टोपेंच्या सोबत व्हायरल होत असतील तर मग मला या ठिकाणी काही प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित होत आहेत आणि ते मला महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे ठेवायचे आहेत की मग ऋषिकेश बेदरेचा बोलविता धनी कोण बरं आहे? ऋषिकेश बेदरेला तिथं कोण पाठवलेलं होतं? ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी गोवारी हत्याकांड घडवलं आणि स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या गोरगरीब आदिवासींचं रक्त सांडलं, तीच माणसं पुन्हा अंतरवली सराटीच्या दगडफेकीच्या पाठीमागं आहेत का? किंवा आपली सत्ता गेल्यामुळं, आपली खुर्ची गेल्यामुळं हे विरोधक हे इतके अस्वस्थ झालेत का की लोकांच्या प्रेतांवरती पाय ठेवून, आया बहिणींची डोकी फोडून यांना पुन्हा खुर्ची हस्तगत करायची आहे का? अशा पद्धतीचे अनेक गंभीर प्रश्न या माध्यमातून उपस्थित होतात। पण मला वाटतं की आमचा महाराष्ट्र पोलिसांच्या वरती विश्वास आहे आणि ते नक्कीच या प्रकरणातलं सत्य बाहेर काढतील। एकूणच आपण हे प्रकरण जेव्हा सुरू झालं तेव्हा गृह खात्याला कुठेतरी निशाणा साधण्यात आला होता विरोधकांकडून, त्याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया? खरं तर मला वाटतं की अशा माध्यमातून जे विरोधक आहेत त्यांना फक्त सत्ता हवी आहे, हे सत्ता पिपासू लोक आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र शासन किंवा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय अजितदादा पवार असतील, यांची कुठेतरी प्रतिमा मलिन करावी यासाठी मला वाटतं हा अत्यंत निंदनीय आणि अत्यंत घाणेरडा प्रकार त्यांच्याकडून केला गेला। प्रत्येक वेळेला गृह खातं किंवा महाराष्ट्र शासन यांच्या बाबतीत बोललं गेलं, पण इथं तर पदाधिकारी हा सुप्रिया शरद गटाचा निघतोय, म्हणजेच सत्या गेल्याच्या नैराश्यामधून विरोधक हे आता खुनशी झालेले आहेत आणि आता महाराष्ट्रामधली सामाजिक वीण उचवून आणि महाराष्ट्रातल्या आया बहिणींची डोकी फोडण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे। एक प्रवक्ता म्हणून आता आपण शासनात आहात, त्यामुळे आता तुमचं यासाठी काय पुढचं पाऊल असणार आहे का? मला वाटतं की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पोलीस दल याच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्र शासन या प्रकरणाचा नक्कीच छडा लावेल। पोलिसांच्या माध्यमातून सत्य बाहेर काढून जे कोणी आरोपी असतील मग त्यांच्या मागं कितीही मोठी प्रस्थापित धेंड जरी असली तरी सुद्धा कुणालाही पाठीशी न घालता शांतताप्रिय असणारा आमचा मराठा समाज बांधव तिथल्या भगिनींच्या वरती, लहान मुलांच्या वरती दगडफेक करणाऱ्यांना कायद्याप्रमाणे योग्य ती शिक्षा दिली जाईल याचा आम्ही नक्कीच शासन म्हणून पाठपुरावा करू।
धन्यवाद वाघमारेताई, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. सध्या समाज माध्यमावरती हे फोटो व्हायरल होत आहेत. ऋषिकेश बेदरेच्या सोबत राजेश टोपे आणि पवारांचे फोटो व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश बेदरे आंतरवाली सराडीचा दंगलखोर असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता या धक्कादायक खुलाशामुळे सुप्रिया गट आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन हे करण्यात येत होतं, मात्र यावेळी दगडफेक झालेली पाहायला मिळाली. संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता या अंतरवाली सराटीचा दंगलखोर ऋषिकेश बेदरे याचे फोटो सध्या समाज माध्यमावरती व्हायरल होत आहेत. राजेश टोपे आणि पवारांसोबतचे हे फोटो सध्या समोर येत आहेत.